आपल्यावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आहेत. धनंजय मुंडे यांच्यावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बरेच आरोप प्रत्यारोप झाले. ते गडावरती गेलेले होते. नामदेव शास्त्री असं म्हणाले की धनंजय मुंडे हा काय हत्यारा नाही. ज्या पद्धतीने मी त्यांची मानसिकता बघतोय, आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र धनंजय मुंडे सुद्धा असं म्हणाले की माझ्यावरती मीडिया ट्रायल सुरू आहे. त्याच पद्धतीचा उल्लेख त्यांच्याकडून करण्यात आला. नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची जी पाठराखण केली त्याकडे कसं पाहता? महंत नामदेव शास्त्रींनी खरं तर चुकीच्या माणसाची पाठराखण केली. धनंजय मुंडेंची मानसिकता त्यांनी बघितली. त्याआधी संतोष देशमुखांचे जे कुटुंबीय आहेत त्यांची कधी मानसिकता त्यांनी तपासली का? जे महादेव मुंडेंचं हत्या प्रकरण आहे त्यांच्या घरातल्यांची मानसिकता त्यांनी बघितली का? आणि ते जेव्हा म्हणतायत की धनंजय जो मुलगा आहे तो कधी खंडणीवर जगणारा नेता नाही, तो काही हत्यारा नाही. कुणी म्हटलंय खंडणीवर जगणारा नेता आहे? तो हत्यारा नाही, हत्यारा आहे असंही कुणी म्हटलेलं नाही. जे काही टोळी आहे वाल्मिक कराड आणि जी काही ही सुदर्शन घुले, विष्णू चाटे या सगळ्या टोळीने जे काही कृत्य केलंय, मग खंडणीचा असेल, हत्या असेल किंवा अनेक जी काही प्रकरणं आहेत, ही कुठल्या तरी राजकीय आशीर्वादानं झालेली आहेत. आणि तो आशीर्वाद त्यांना धनंजय मुंडेचा आहे. आणि धनंजय मुंडेंचा आशीर्वाद असताना न घाबरता ही लोक अशा पद्धतीचं चुकीचं कृत्य करत होते. आणि त्यासाठी जनतेचा आक्रोश आपण बघितलेला आहे. जनता रस्त्यावर उतरली आणि सगळं सत्य बाहेर काढण्यासाठी हे मीडियाने जे आहे ते प्रकरण लावून धरले. महंत नामदेव शास्त्री म्हणतात की मीडिया ट्रायल सुरू आहे. मीडिया ट्रायल कशाला करेल? जे सत्य आहे ते जनतेपर्यंत जावं. जनतेची जी इच्छा आहे, जनतेने जे रेटून लावून धरलेलं आहे ते मीडिया जे आहे ते आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवते. परंतु महंत नामदेव शास्त्रींना मी हेच सांगेन, तुम्ही न्यायाचार्य समजता, मग तुम्ही निकाल कसा काय देताय? तुम्ही न्याय द्या ना. न्याय हा जो आहे तो दोन्ही बाजूनी असला पाहिजे. पंकजा मुंडेंना सुद्धा गडावर थांबवलं गेलं होतं. मग एक महिला नेत्या म्हणून तुम्ही तेव्हा त्यांची मानसिकता नाही बघितली की त्यांना किती दुःख झालं असेल? तुम्ही फक्त धनंजय मुंडेंची बाजू तपासताय, त्यांची मानसिकता तपासताय. आणि त्यांची मानसिकता बघून तुम्ही जर त्यांची बाजू घेत असाल तर तुम्ही वाल्मिक कराडलाही पाठीशी घालताय. तुम्ही जे कोणी ते विष्णू चाटे असतील, सुदर्शन गुले, या सगळे जे कोणी हत्यारे, जे कोणी गुन्हेगार आहेत, या सगळ्यांना पाठीशी घालण्याची चूक जी आहे ती महंत नामदेव शास्त्री करत आहेत. महंत नामदेव शास्त्री असे म्हणाले की आरोपी तिथपर्यंत कसे पोहोचले, म्हणजे त्यांची मानसिकता जी आहे ती तपासायला हवी की त्या मानसिकतेपर्यंत कसे गेले. आता हे नक्की कसं मोजायचं? हे बघा, जर महंत नामदेव शास्त्री म्हणत असतील की आदल्या दिवशी किंवा आधी काहीतरी त्याच्यावरनं गोंधळ झाला, समजा जर गोंधळ झालेला असेल तर त्याच्या बाबतीत जी काय ते जसं म्हटले तसं तो गावचा विषय, बैठक झाली असती, त्यातून मार्ग निघाला असता. परंतु एखाद्यामध्ये जर काही गोंधळ झाला, दोन चापट मारल्या म्हणून तुम्ही काय दुसऱ्याला जे काय आहे ते पाठीवर वळ उठूपर्यंत मारतात? एवढी क्रूर हत्या केली जाते आणि त्या क्रूर हत्यारांच्या पाठीशी त्यांना चापट मारली किंवा त्यांना शिवीगाळ आधी केली, असं करून जर तुम्ही त्यांना पाठीशी घालत असाल तर आतापर्यंत आपण साधूंची ओळख काय केली आहे? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. परंतु महंत नामदेव शास्त्री आपण ज्या गुन्हेगारांची बाजू घेताय, मग ती व्याख्या बदलावी लागेल. रंजले गांजलेल्यांची तुम्ही बाजू घेतच नाही. जे श्रीमंत आहेत, जे राजकीय पदावर आहेत, जे चुकीचे कृत्य करतात, जे चुकीच्या लोकांना पाठीशी घालताय, त्यांची तुम्ही बाजू घेताय. मग साधूंची व्याख्याही बदलेल आणि साधू संतांविषयी आदर सुद्धा समाजाचा कमी होईल. आणि आपण असं करू नये. आपण न्यायाची बाजू याच्यामध्ये घ्यावी आणि न्याय द्यावा. यामध्ये अंजली दमने असं म्हणाले की धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराराशी काय संबंध आहेत त्याचे पुरावे महंत नामदेव शास्त्रींना देणार आहे. तुमची काय भूमिका आहे? तुम्ही त्यांच्यापर्यंत जाणार आहे? महंत नामदेव शास्त्रींना सगळे पुरावे पोचलेच पाहिजेत. आणि नामदेव शास्त्रींची जर भूमिका बदलली नाही तर मात्र मग आम्हालाही भेटावं लागेल त्यांना. खरं तर ती सत्य बाजू जी आहे ती त्यांना सांगणं गरजेचं आहे, ती समजावून सांगणं गरजेचं आहे. तर मला वाटतं की आता तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांना भेटणार आहेत. परंतु जर त्यांची बाजू किंवा जी काही त्यांनी बाजू धनंजय मुंडेंची घेतली आहे त्यात बदल नाही झाला तर मात्र मग आम्हाला सुद्धा महंतांची भेट घ्यावी लागेल. आणि त्यांना हे सगळं जे काय 53 दिवस काय झालं, एक एक दिवसाचा जो लेखाजोखा आहे तो आपण सांगू शकतो. विनाकारण कुणी 53 दिवस कुणाच्या मागे पडणार नाही, कुणी विनाकारण कुणावर आरोप करणार नाही. काहीतरी सत्यता आहे, काहीतरी पुरावे आहेत, काहीतरी गोष्टी ज्या काही घडलेल्या आहेत त्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरलेत म्हणून हे सगळं चालू आहे. आणि त्याच्यामध्ये जी चुकीची लोक आहेत त्यांना शेवटपर्यंत शिक्षा मिळाली पाहिजे, फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे, यासाठी हे सगळं
सगळं चालू आहे. त्यामुळे मला वाटतंय की महंत नामदेव शास्त्रींनी विचार करावा. फक्त धनंजय मुंडेंची मानसिकता तुम्ही शास्त्रीजी तपासू नका, तर तुम्ही जनतेची मानसिकता तपासा. तुम्ही संतोष देशमुखांच्या घरच्यांची मानसिकता तपासता, तुम्ही महादेव मुंडेंच्या घरच्यांची मानसिकता तपासा आणि मग याच्यामध्ये न्याय द्या. अशी सुद्धा एक चर्चा आहे की धनंजय मुंडे जे आहेत ते गडाच्या आडून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की जाती आणि धर्माच्या आडून राजकारण केलं जाते. तुम्हाला असं वाटतं की धनंजय मुंडे गडाच्या आडून दबाव आणतात? धनंजय मुंडे स्पष्टपणे दिसतंय की भगवान गडाच्या आडून दबाव आणतायत. कारण अजितदादांनी त्यांना स्पष्ट सांगितलंय, दादांच्या पक्षातून त्यांना अनेक नेत्यांचा विरोध आहे. पुरावे जेव्हापासून आलेले आहेत तेव्हापासून मला वाटतं की महायुतीचे इतर पक्ष सुद्धा त्यांच्याबरोबर नाहीत. आणि मग राहिला प्रश्न आता भगवानगडाचा होता, तर मला वाटतं की भगवानगडाच्या आडून स्वतःचं पाप जे आहे ते झाकण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करतायत. परंतु मला वाटतं की भगवान बाबा हे सगळं बघतायत. भगवान बाबा निश्चितच याच्यामध्ये जे आहे ते न्यायाची बाजू घेऊन धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे. यासाठी मला वाटतं की भगवान बाबांचे आशीर्वाद ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांनाच मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामदेव शास्त्रींवरती सुद्धा बरीच टीका होते की हे सोशल मीडियावरती बरीच चर्चा जी आहे ती खरं तर त्यांच्या विधानानंतर सुरू झाली. अनेक प्रश्न त्यांच्यावरती सुद्धा उपस्थित करण्यात आले. मग फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत किंवा नामदेव शास्त्रींना सुद्धा सवाल विचारले जात आहेत. तुम्हाला काय वाटतं? माझी जे कोणी ट्रोलिंग करतायत त्यांना विनंती आहे की आपण विचारांचं उत्तर दिलं पाहिजे. घाणेरड्या पद्धतीचं ट्रोलिंग महंत नामदेव शास्त्रीजींचंही करू नका, कुणाचंही करू नका. परंतु जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते तुम्ही स्पष्टपणे विचारा. कुठेही ट्रोलिंग करून मग जे काही नामदेव शास्त्री म्हणत होते की सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम होतं. शास्त्रीजी कुणीही सामाजिक सलोखा बिघडवत नाहीये. आपण 53 दिवस झालं बघताय. सगळं जे काय आहे ते न्यायासाठी झगडण्याचं काम जनता करतीये. आणि मला वाटतंय की राहिला ट्रोलिंगचा विषय किंवा त्यांच्या बाबतीतला विषय, आम्हाला व्यक्तिगत ना कुणावर टीका करायची आहे ना जनतेला कुठं त्यांच्यावर टीका करायची. पण तुम्ही जर चुकीच्या माणसाची बाजू घेतली तर मग जनता तुम्हाला सोडणार नाही. आपण पाहतोय की नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची जी पाठराखण केलेली आहे किंवा त्यांच्या विधानाबाबत त्यांनी जे वक्तव्य केलेलं होतं ती जर भूमिका नामदेव शास्त्रींनी बदलली नाही तर मग मात्र आम्हाला त्यांना प्रत्यक्ष भेटून 53 दिवसांमध्ये नक्की काय घडलं आणि त्याचे नक्की संबंध कसे आहेत याचे पुरावे जे आहेत ते द्यावे लागतील अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाईंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरापर्सन तुषार नरवडेसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.